स्वागत आहे आपल्या दत्ता चौली माहिती या आपल्या YouTube चॅनलमध्ये। हा व्हिडिओ त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे ज्यांना की जून जुलैचे हप्ते अद्याप आलेले नाहीयेत। मग त्यांना हा प्रश्न पडलेला आहे की आपण अपात्र झालो का, कारण वेगवेगळ्या बातम्या येतात की 26 लाख अपात्र झाल्या, 1.5 लाख महिला मराठवाड्यात अपात्र झाल्यात। मग त्या अपात्रतेमध्ये आपली नाव आहे का नाही की आम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे। नेमका हा व्हिडिओ म्हणजे स्पष्टीकरण आहे। महिला व बाल विकास मंडळाच्या विभागाच्या प्रमुख ज्या आहेत आदिती तटकरे मॅडम, त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे या लाडक्या बहिणीबद्दल। कारण लाडकी बहीण जसं जितकी पॉप्युलर होत चाललेली आहे त्यामुळे त्याच्याबद्दल बऱ्याच साऱ्या अफवाही पसरत आहेत, परंतु अफवांवर विश्वास न ठेवता तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून 4 महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे। हे 4 प्रश्न कोणते आहेत की नेमकं नोंदण्या किती आल्या होत्या आणि पात्र महिला किती आहेत, पहिल्या महिन्यापासून नोंदण्या किती आल्या होत्या आणि पहिल्या महिन्यापासून पात्र लाभार्थी किती आहेत। मुळात 2,63,00,000 हे रजिस्ट्रेशन होतं। 2,63,00,000 कधी लाभार्थी नव्हते। 2,63,00,000 हे रजिस्ट्रेशन आणि आम्ही हे किमान 50-100 वेळा तरी आत्तापर्यंत कदाचित माध्यमांसमोर पण बोलून झालेलं आहे। आम्ही प्रत्येक मेळाव्यामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय दादा असतील, विभागाची मंत्री म्हणून मी असेल, आम्ही त्या ठिकाणी उल्लेख करतो। आणि आजही आमच्या लाभार्थ्यांची संख्या 2,30,00,000 पेक्षा जास्तीच आहे, ती काही त्याच्यापेक्षा कमी नाही आहे। मूळ रजिस्ट्रेशन 2,63,00,000 होतं, त्याच्यातलं फिल्टर होऊन म्हणजे त्याच्यातले जे अपात्र असतील, कधीच त्या योजनेमध्ये पात्र असणारे नसतील, स्क्रुटिनीमध्ये असतील, हे त्या ठिकाणी करून सुद्धा वेगवेगळ्या विभागांची ज्या वेळेला आम्हाला माहिती मिळते ती आम्ही क्रॉस व्हेरीफाय करत असतो। आणि कधीही म्हणजे आत्ताच्या गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये 2,25,00,000 2,30,00,000च्या खाली कधीच लाभार्थी आलेले नाही आहेत। ते किती आहेत, मग नेमकं ते 26 लाख आहेत, ते नेमका आकडा कुठला आहे, कोणत्या महिला त्या 26 लाख आहेत। त्यासोबतच मागच्या 8 दिवसापासून ही बातमी पसरत आहे की मराठवाड्यात 1.5 लाख महिला अपात्र झालेत। मग नेमकं त्या कुठल्या निकषाखाली अपात्र करण्यात आलेलं आहे। कालावधीमध्ये माहिती व तंत्रज्ञान विभागाने एक 26 लाखाच्या डेटाची आम्हाला माहिती दिली। आता एक गोष्ट आपण समजून घेणं आहे की त्यांच्याकडे जितका डेटा आहे तो सगळा त्यांनी दिला, त्याच्यानंतर आम्ही त्याच्या क्रॉस व्हेरिफिकेशनची सुरुवात केली। आता त्या 26 लाखामधले 2,63,00,000 जे काही रजिस्ट्रेशन झालं होतं याच्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्येच अपात्र झालेले पण अपात्र ठरवलेले पण बरेच आहेत, कारण तो एक डेटाचा चंक आहे। तर त्याच्यातले त्या 26 लाखामधले 26 लाख काही बाद नाही झालेले आहेत। त्याचं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन ती प्रोसिजर आम्ही केलेली आहे। अंगणवाडी सेविका, मदतनीस या ग्राउंड लेवलवर जाऊन त्यांनी प्रत्येक ठिकाणी व्हेरीफाय केलेलं आहे आणि ते आमच्याकडे साधारणपणे ह्या एखाद आठवड्याच्या कालावधीमध्ये ते सगळंच आमच्याकडे जे काही एकत्रीकरण आहे त्या सगळ्या जिल्ह्यांचं रिपोर्टचं तेही आम्हाला प्राप्त होईल आणि त्यानुसार जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना लाभ त्या ठिकाणी सुरू राहणारच आहेत। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की पडताळणी जी केली जाते ती कशा प्रकारे केली जाते, म्हणजे कोणत्या आधारावरती पडताळणी केली जाते, रेशन कार्डवरची पडताळणी कशी, 4 चाकीवाल्या गाड्यांची पडताळणी कशी, इन्कम टॅक्सची पडताळणी कशी, त्याबद्दलही सविस्तर त्यांनी सांगितलेलं आहे। एक तर निकष जे आहेत ते लाडकी बहीणचे कधीच बदललेले नाही आहेत। सुरुवातीपासून जे निकष आहेत ते त्याच प्रमाणामध्ये आहेत। प्रत्येक विभागाकडे आपापली एक रजिस्ट्रेशन असतं, प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो। जसं अन्न व नागरी पुरवठ्याचा आहे किंवा कृषी विभागाचा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा असेल, परिवहन विभागाचा असेल, हा जो त्यांचा डेटा असतो याचा कुठल्याही दुसऱ्या विभागाला ॲक्सेस असण्याचं काही कारण नसतं। त्याच्यामुळे महिला व बालविकास विभाग म्हणून आम्ही वेगवेगळ्या ज्या काही विभाग आहेत त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याकडून त्यांचा डेटा हा मॅच करण्यासाठी मागत असतो आणि ही रूटीन प्रोसिजर आहे, ही सगळ्या योजनांमध्ये होते। फक्त लाडकी बहीण योजना ही सुरुवातीपासून फारच प्रसिद्ध आहे, ती महिलांमध्येही पॉप्युलर आहे, ती विरोधकांमध्येही पॉप्युलर आहे आणि ती लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या सगळ्यांसाठी किंवा महायुतीच्या सरकारसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। त्याच्यामुळे साधारणपणे प्रत्येक जी स्कीम आहे याचं डेटा व्हेरिफिकेशन, त्यांची ऑडिट, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात। आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेच्या मध्ये सुद्धा आम्ही डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाचा आम्ही डेटा त्या ठिकाणी मागवला होता, म्हणजे आम्ही मागवला होता खरं तर। आता राज्यामध्ये बहुतांश महिला आहेत ज्या की नमो शेतकरी सन्मान योजनेचाही लाभ घेतात आणि संजय गांधी निराधार योजनेचाही लाभ घेतात। मग त्या महिलांना कशा प्रकारे मदत दिली जाते किंवा बाद केलं जातं त्याबद्दलही स्पष्टीकरण आहे। त्यांना माहिती आहे की त्यांनी दुसऱ्या योजनेचा लाभ घेतलेला आहे तरी त्यांनी त्यावेळेला फॉर्म भरलेला होता। आणि तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की पोर्टलवर असो किंवा मॅन्युअली असो, ज्या वेळेला फॉर्म अपलोड केला गेला त्याच्यामध्ये त्यांचं सेल्फ अटेस्टेशन घेतलेलं आहे, म्हणजे त्यांनी स्वतः माहिती द्यायची आहे की त्यांनी कुठल्या स्कीमची त्या ठिकाणी लाभ घेतलाय की नाही घेतलाय। आता आम्हाला जो डेटा वेगवेगळ्या विभागाचा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला, म्हणजे तो आम्ही आमच्याकडे जे रजिस्ट्रेशन झालं त्याच्यामध्ये आम्ही तो
इंटिग्रेट केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की बाबा ही लाभार्थी जी आहे ही नमो शेतकरीची पण लाभ घेते आणि लाडकी बहीणचा पण लाभ घेते. मग आम्ही त्यांना लाडकी बहीणमधून 500 आणि नमो शेतकरीचा जो 1000 आहे तो त्या ठिकाणी चालू केला. संजय गांधी निराधारचा फिक्स डेटा आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जसा त्यांचा बऱ्याचशा वर्षापासून ती असणारी स्कीम आहे, त्याच्यामुळे त्यांचं डेटाचं कन्सॉलिडेशन त्या ठिकाणी आहे. त्याचा तर आता लाभ 1200 आधी होता, पण नंतर तो लाडकी बहीण आलेली असतानाच 1500 झाला होता. त्यामुळे ते लाभार्थी सेम असण्याचं काहीच कारण नाही. काही असे होते ज्यांची 4 व्हीलर होती, त्यांचा डेटा परिवहनकडे नव्हता. त्याच्यामुळे ही ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी केलेली आहे आणि मला खात्री आहे की जे अपात्र ठरतील त्यांना माहितीच होतं की कालांतराने ते अपात्र होणार आहेत. शेवटी आपण ज्या वेळेला फॉर्म भरत असतो